या मालिकेच्या शेवटच्या भागात आपण पाहणार आहोत शतग्रीव ते ताम्रपट खाली फेकून देतो, मात्र रीमा ते ताम्रपट उचलते आणि त्यावर जे काही लिहिलेलं असतं ते तिला वाचता सुद्धा येतं आणि त्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं। सगळेजण रीमाकडे बघत असतात तर रीमा त्या ताम्रपटावर जो देवस्तुती आईचा महिमा लिहिलेला असतो तो वाचायला सुरुवात करते आणि तो महिमा ऐकून शतग्रीव खूप चिडतो आणि रागातच रीमाकडे बघू लागतो। तर रीमा तो महिमा वाचत असते आणि त्यामधून सगळ्यांना असं कळतं की एका गंधर्वाने गंधर्व भाषेत देवस्तुती देवीचा तो महिमा लिहिला आहे आणि ज्या ज्या ठिकाणी त्या काव्याचे वाचन होईल त्या ठिकाणची सगळी नकारात्मक शक्ती निघून जाईल आणि ते ऐकून शतग्रीव तर खूपच घाबरतो आणि रीमाकडे जाण्यासाठी निघतो। मात्र अद्वैत आणि इंद्राणी त्याला अडवतात, मात्र शतग्रीव त्या दोघांनाही बाजूला करतो आणि रीमावर हल्ला करण्यासाठी जातो। मात्र तितक्यात कोणीतरी शतग्रीवाचा हात पकडतं, त्यामुळे शतग्रीव खूप चिडतो आणि रागातच पाठीमागे वळून बघतो तर ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणीही नसून ईशा असते। ईशाने शतग्रीवाला पकडून ठेवलेलं असतं आणि त्यामुळे शतग्रीवाला त्याच्या जागेवरून हलता सुद्धा येत नाही। तो मोठ्याने ओरडून म्हणत असतो की ईशा सोड मला, आणि त्यावेळी ईशा म्हणते की शतग्रीवा, मी ईशा नाही तर देवस्तुती देवी आहे, त्रिनयना देवी आईची ज्येष्ठ कन्या। माझा एक स्पर्शसुद्धा पुरेसा आहे तुझा वध करण्यासाठी। आणि ते ऐकून सगळेच जण रडतच ईशाकडे बघू लागतात। तर शतग्रीव खूप घाबरलेला असतो तर ईशा त्याचा हात घट्ट पकडून ठेवते आणि मग त्यावेळी दुसरीकडे रीमा त्या ताम्रपटावर देवस्तुती आईचं जे काव्य लिहिलेलं असतं ते वाचायला सुरुवात करते आणि ते काव्य वाचता क्षणी घरातील आणि आजूबाजूचं वातावरणच बदलतं। सगळेजण खूप घाबरलेले असतात, पुढे काय होईल हे कोणालाही कळत नाही। आणि मग त्यानंतर रीमा ते काव्य वाचू लागते आणि जसजसं ती ते काव्य वाचू लागते तसतसं इकडे शतग्रीवाला खूप त्रास होऊ लागतो। ईशाने आधीच त्याचा हात घट्ट पकडून ठेवलेला असतो, त्याचा तो हातसुद्धा हळूहळू जळू लागतो, त्याला खूप त्रास होत असतो, तो मोठमोठ्याने ओरडत असतो। पण ईशा आणि रीमा काही थांबत नाही आणि जेव्हा रीमाचं ते काव्य वाचून पूर्ण होतं तेव्हा शतग्रीव खाली पडतो आणि थोड्याच वेळामध्ये त्याचा मृत्यू होतो। सगळेजण त्याच्याकडे बघत असतात आणि मग थोड्याच वेळामध्ये शतग्रीवच्या शरीराची राख होते आणि तो तेथून नाहीसा होतो। आणि मग त्यानंतर रीमा ईशाच्या म्हणजेच देवस्तुती आईच्या समोर जाऊन बसते आणि हात जोडून शतग्रीवाचा वध झाल्याचं सांगते। मात्र देवस्तुती आई खूप रागात असते आणि तिचा राग शांत कसा करायचा हे कोणालाही कळत नाही। नेत्रा आणि इंद्राणी रडतच म्हणत असतात की आई, शतग्रीवाचा वध झाला आहे, तू शांत हो। पण ईशा शांत होत नाही, सगळ्यांना काय करायचं ते कळत नाही। सगळेजण ईशापुढे हात जोडून बसतात आणि मग त्यानंतर नेत्रा पटकन देवघरात जाते आणि हळदी कुंकू घेऊन येते। तिथे हळदी कुंकू ईशाच्या कपाळाला लावते आणि मग त्यानंतरच ईशा शांत होते। तर घरातील सगळेच जण ईशाच्या पाया पडतात आणि मग ईशा जेव्हा पुन्हा भानावर येते तेव्हा ती रडतच नेत्राला मिठी मारते। सगळ्यांनाच खूप आनंद झालेला असतो तर ईशा नेत्राला मैथिली आजीबद्दल विचारते आणि त्यामुळे सगळेजण रडू लागतात। पण इंद्राणी म्हणते की तुम्ही रडू नका, जर आपण रडलो ना तर मैथिलीने दिलेलं बलिदान व्यर्थ जाईल। मैथिली तिच्या कुटुंबासोबत सुखी आहे आणि त्यावर सर्वजण हो म्हणतात आणि मैथिलीचे मनापासून आभार देखील मानतात। त्यानंतर मग काही दिवसांनी सगळेजण पिकनिकला जाण्याचं ठरवतात। घरातील वातावरण खूप छान असते, सगळेजण आनंदात असतात, एकत्र असतात। केतकी म्हणत असते की तो शतग्रीव गेल्यानंतर आपल्या घरातील वातावरणच बदललं ना फाल्गुनी। तर फाल्गुनी म्हणत असते की हो काकुमा, पण आता त्या शतग्रीवाचं नावसुद्धा काढू नका। तर केतकी म्हणत असते की हो ग फाल्गुनी, पण जे काही घडलं त्यामुळे आपण कुटुंब म्हणून पुन्हा एकत्र आलो आणि आता आपण एकमेकांपासून कधीही वेगळं व्हायचं नाही। आणि त्यावर फाल्गुनी सुद्धा हो म्हणते। तितक्यात ईशा आणि रीमा त्या ठिकाणी येतात तर फाल्गुनी केतकी त्यांना सांगतात की तुम्ही पटकन पिकनिकला निघण्याची तयारी करा, तोपर्यंत आम्ही नाश्ता बनवतो। त्यावर त्या दोघीही हो म्हणत बाहेर पळतात। त्यानंतर इंद्राणी आरतीचं ताट घेऊन येते, सगळेजण आरती घेतात। त्यानंतर मग तन्मय, तेजस आणि केदारही त्या ठिकाणी येतात। सगळेजण खूप आनंदात असतात आणि पिकनिकला गेल्यावर काय काय करायचं याचं प्लॅन बनवत असतात। तितक्यात मग अद्वैतही त्या ठिकाणी येतो। ते सर्वजण क्रिकेट खेळायचं ठरवतात तर केतकी म्हणत असते
आम्हा बायकांची एक टीम असेल आणि तुम्हा पुरुषांची एक टीम. मात्र ते ऐकून तेजस म्हणतो की ही तर चीटिंग आहे, कारण तुम्हा सगळ्यांकडे कोणती ना कोणती शक्ती आहे, त्यामुळे आम्ही तर नक्कीच हरू. मात्र अद्वैत म्हणतो की काही काळजी करू नको, आपण सुद्धा आपली शक्ती दाखवू त्यांना. आणि त्यावेळी ईशा मुद्दाम संकेत आल्याचं नाटक करते, त्यामुळे सगळेजण खूप घाबरतात. मात्र त्यानंतर ती आणि रीमा हसू लागतात आणि सगळ्यांना म्हणतात की जसा बाबा प्रँक करतो ना, तसा आम्ही सुद्धा प्रँक केला. त्यामुळे ते सगळेजण डोक्यालाच हात लावतात. तितक्यात मग नेत्रासुद्धा त्या ठिकाणी येते. तर ईशा तिला विचारत असते की आई, सगळेजण एवढे का घाबरतात? त्यांना असं का वाटतं की आपल्यावर कोणतं ना कोणतं संकट येईल? कारण आता तर शतग्रीवाचा वध झाला आहे ना. आणि त्यावर नेत्रा म्हणते की हो, शतग्रीवाचा आणि विरोचकाचा वध झाला आहे, मात्र ते पुन्हा येऊ शकतात कोणत्या ना कोणत्या वेगळ्या रूपामध्ये. आणि मग ती त्यांना सांगते की राग, लोभ, मत्सर हे शतग्रीव आणि विरोचकासारखेच राक्षस आहेत. आपण त्यांना आपल्या आयुष्यात येऊ द्यायचं नाही. आपण कायम देवी आईचं नामस्मरण करत राहायचं. ज्या ठिकाणी प्रेम, विश्वास आणि क्षमा असते, त्या ठिकाणी हे राक्षस कधीही येणार नाहीत. आणि त्यावर मुलीसुद्धा हो म्हणतात. आणि मग त्यानंतर ते सगळेजण एकमेकांशी छान गप्पा मारत बसतात. पण तितक्यात फाल्गुनीला हॉस्पिटलमधून कॉल येतो, त्यामुळे ती खूप घाबरते. पण तेजस तिला धीर देत कॉल रिसीव करायला सांगतो. फाल्गुनी कॉल रिसीव करते, डॉक्टरांसोबत बोलते. घरातील सगळेजण तिला काय झाले ते विचारतात. तर फाल्गुनी म्हणत असते की मी प्रेग्नन्सी टेस्ट केली होती, त्याचे रिपोर्ट आले आहेत. त्यामुळे सर्वजण विचारतात की काय आले रिपोर्टमध्ये. आणि मग फाल्गुनी आनंदाने सांगते की रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेत, मी आणि तेजस आईबाबा होणार आहोत. आणि ते ऐकून सगळ्यांचाच आनंद गगनात मावेनासा होतो. सर्वजण खूप खुश असतात आणि आनंदाने नवीन आयुष्याला सुरुवात करतात. मात्र त्यावेळी दुसरीकडे विरोचक त्या सगळ्यांना बघून हसत असतो आणि म्हणत असतो की मी कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये पुन्हा येणार आणि या सगळ्यांना उद्ध्वस्त करणार. आणि तो मोठमोठ्याने हसू लागतो. आणि तितक्यात नेत्राला सुद्धा पुन्हा काहीतरी संकट येईल अशी चाहूल लागते, त्यामुळे ती खूप घाबरते.